व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रॉयल राणे. आणि आज आपण निघालो आहोत बाईक राईड करायला. आणि आज आपण जाणार आहे रायगड. आणि रायगडला जाणार आहोत आपण. आणि बाईक राईड करणार आहे. एक कार आहे, 4 बाईक्स आहेत. आणि ही राईड कशी होणार आहे की आपण इकडनं ऑफिसला जाणार आहे. संध्याकाळी 4-5 वाजता ऑफिसवरून निघणार आहे आणि मग आपण रायगडला जाणार आहे. नाईटचा स्टे आणि सगळं बुकड आहे व्यवस्थित. मस्त की मॅच बीच बघायची सगळी तयारी आहे. कारण आज इंडियाची वर्ल्ड कप फायनल आहे साऊथ आफ्रिकेबरोबर. तो पण बघायचा आहे आपल्याला. आणि सकाळी 7 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात करणार आहे. आणि ही बाईक राईड होणार आहे. पाऊस खूप आहे आणि सगळं लगेज वगैरे मी पॅक करून बांधलेलं आहे. तर आपण प्रवास करूया. क्लायमेट आहे, तुम्ही पाहू शकतात. हा टुवर्ड्स मुंबईला जाणारा रस्ता आहे. आणि आपण ऑफिसला चाललो आहे. तर थोडी हेल्प करूया. गाडी बंद पडली आहे. तर आपण त्यांना पुढपर्यंत घेऊन जाऊया. तर टुवर्ड्स हा रस्ता जातो मुंबईला आणि आपल्याला ऑफिसला जायचा रस्ताही सेमच आहे. तर पुढे जाऊन कुर्ल्यावरून आपल्याला राईड मारायचा आहे SCLRला आणि मग आपण आपल्या ऑफिसला पोहोचणार. असंच क्लायमेट राहू दे. ऊन पाऊस थोडंसं मस्तपैकी राईडलाही मजा येईल, गाडी चालवायलाही मजा येईल. सो फायनली आम्ही ऑफिसमधून निघालो आहे. आणि मुंबई गोवा महामार्ग आता एक पुढच्या 5 मिनिटामध्येच आपल्याला लागेल. आम्ही आता जो उरणवाला जो रस्ता आहे, उरण पुण्यावाला, त्या रस्त्याला आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला ब्रिजच्या खालून राईट मारला तर आपला मुंबई गोवा महामार्ग सुरू होतो. आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे. क्लायमेट सुंदर आहे, पाऊस नाही पडला आहे अजून तरी. सगळे व्हिजिटर्स वगैरे आतमध्ये आहे. आणि सुशांतचा भाऊ आणि आपला ॲज युजल ऋतेश आणि प्रथमेश असे बसलेत मस्तपैकी फुल शॉर्ट्स आणि याच्यामध्ये. आणि एक प्रथमेश माझ्याबरोबर बसला आहे. ते हाय प्रथमेश. तर निघालो आहे. पेट्रोल वगैरे भरायचं आहे. जोशीवडेवाला जवळ थांबणार आहे, नाश्ता वगैरे करणार. कारण आपली एक गाडी अजूनही पाठीमागे आहे. तर ती आली की एकत्र निघणार आहे पुढे. चला भेटूया पुढे. आम्ही आता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या प्रवेशद्वाराला पोहोचलो आहे. सर्व गाड्या आल्या आहेत, फक्त शैलेश लेट आहे कारण त्याची गाडी ही हळूहळू लाईट कमी असल्यामुळे तो हळूहळू येतो आहे. तर 10:30 वाजले. अजून आम्हाला 1 तासभर तरी लागणार आहे पोचायला. तर पूर्ण काळोख आहे. तर खूप सावकाश जावं लागतं आहे. अजून एक अर्धा-पाऊण तास लागणार आहे. जवळजवळ 20-22 किलोमीटर आहे. आणि आता पूर्ण घाट रस्ता आहे, त्याच्यामुळे खूप सावकाश चालावं लागणार आहे. वाजलेत 7 आणि खूप सुंदर क्लायमेट आहे. तुम्ही बघू शकता, धुकं पाऊस सुरू झाला आहे. आणि इकडनं आपला रायगड किल्ला हा मोजून 4 किलोमीटर आहे. आणि आम्ही कार इथेच ठेवणार आहे. सगळे बाईकनेच निघणार आहे आम्ही. आणि बाईकनेच जाणार, बाईक पायथ्याशी ठेवणार आणि किल्ला हा चढायला सुरुवात करणार आहे. पाऊस असल्यामुळे हळूहळू सुरुवात करणार आहे. कारण आमच्याकडे थोडे जाडजूड माणसं पण आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सावकाशच जायचं आहे. आणि आम्ही होमस्टे बुक केला होता, हॉटेल नाही बुक केलेलं. होमस्टेचा हाच फायदा आहे की तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ मिळतं
नो चेक इन चेकआउटवालं टायमिंग काही नसतं आणि जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळं अनलिमिटेड असतं. Down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every seed's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. जय. आणि अशा प्रकारे फायनली आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. क्लायमेट खूप सुंदर आहे आणि धुकं आहे. हळूहळू हळूहळू चालायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. प्रसाद जी, आपको बैग संभालना पड़ेगा. आमचा आता अर्धा गड चढून झालाय. आता पायऱ्या कमी आहेत आणि असा प्लेन रस्ता आहे. प्लेन म्हणजे खडबडीतच रस्ता आहे, पण पायऱ्या कमी आहेत. आता पायऱ्या ऑलमोस्ट चढून झाल्या आहेत, तरी अजून अर्धा ते पाऊण तास लागणार आहे वर चढायला. मग प्रथमेश काय बोलतो? धावायला झालं थोडंसं, कारण आपण चालत नाही ना जास्त. हां शैलेश, कसं वाटतंय? भारी. पाऊस, धुकं, सावकाश रे. खूप सुंदर क्लायमेट आहे, पूर्ण हिरवळ आणि हलका पाऊस पडतोय, थांबतोय, पाऊस पडतोय, हवा आहे मस्तपैकी आणि पूर्ण कडे कपारीतून आता चालायचं आहे. तुम्ही बघू शकतात. आणि छोटे छोटे धबधबे चालू झालेत. हा प्रथमेश मस्त ना. दीपक सर, आम्ही तुम्हाला मिस करतोय. तुमच्या पप्पांची तब्येत लवकर बरी व्हावी आणि पुढच्या पिकनिकला तुम्ही असावेत. हा बरोबर ना प्रथमेश? मी माझा मित्र प्रसादला खूप मिस करतोय. प्रसाद, मिस यू यार. जो हुआ सो हुआ, वो भूल जाने रहता है. कधी पण काही गोष्टी पाठी ठेवून जायच्या असतात. सुंदर क्लायमेट आहे, मी दाखवतो तुम्हाला. आणि गडावर जाता जाता एक सुंदर धबधबा लागलाय. छोटासाच आहे, तो खूप सुंदर आहे. काय बोलतो प्रथमेश? हां मी जायचं का? हां खूप सुंदर धबधबा आहे, मस्त आहे.
किंवा असं डोकं जरा थोडंसं भिजवून घेऊया मस्त पैकी जरा थकवा दूर करूया. थंडी वाजायला लागली. खूप सुंदर आहे. हा अजून एक धबधबा आहे खूप सुंदर रायगडाला जाताना. आता खूप गर्दी आहे पण तर आम्ही पुढे जाणार आहे कारण भिजायचं आहे आता नाही गड फिरून आल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तो फायनली आम्ही गडावर पोहोचलोय. पूर्ण नाही महादरवाजापर्यंत. महादरवाजामध्ये सर्वात मोठा दरवाजा. पण या दरवाजाचा आकार कसा आहे तुम्ही एकदा सांगायचं बघा. दरवाजाचा आकार कसा आहे असा नागमोडी गोमुखी आकार आहे. मग दरवाजाचा आकार नागमोडी गोमुखी का देण्यात आला तर का हा लाकडी दरवाजा इथे असता बळी मला किल्ला पडला असता दरवाजावर. दरवाजा तुटला असता किल्ल्यावर झालं असतं आक्रमण. म्हणून शत्रूने केलेला तोफांचा बडी मारा या 2 बुरुजांमध्ये असावा आणि नागमोडी वर्णामध्ये लाकडी दरवाजा सेफ आणि सुरक्षित राहावा म्हणून या दरवाजाचा आकार नागमोडी देण्यात आलेला आहे. शत्रूचे मग काळीज धडके शत्रूचे मग काळीज धडके. मंदिर आहे. पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज जी माऊली आपल्या बाळासाठी या गडावर उतरली. तो पश्चिम कडा हिरकणीचा बुरुज पाहतो. काही लोक रोपे प्रकल्पाने गडावर येतात. रोपे 1996 ला चालू झाला. याला काळकाईचा खळगा म्हणतात. ती गडाची बॅकसाईड आहे. रायगडाच्या उत्तरेला धुक्यामध्ये टकमक टोक दिसत नाही पण प्रामुख्याने रायगडाचं उत्तरेचं टोक ते म्हणजे टकमक टोक आणि आपण चढलेल्या 2350 पायऱ्या ही किल्ल्याची समोरची बाजू. साहेब जीवनात आलेल्या प्रत्येक मावळ्यानं एकदा तरी रायगडाची वारी करावी आणि ती सुद्धा गडावरती पायी मार्गाने करावी. कारण की डोक्यातला घाम ज्या पायाच्या नखांना स्पर्श करतो ना त्या राजांच्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव घडवून देतो की 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगड बांधला कसा असेल तो. साहेब रायगडाला पूर्वी 14 नावं होती. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी होती. साहेब स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. हे खरं तर एक जावळीचं खोरं होतं. मग साहेब जावळीचं खोरं लागू कोठे होतं तर रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड हे नाव ऐकलंय का किंवा पाहिलं सुद्धा असेल. त्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरीखोरं म्हणजे जावळीचं खोरं. साहेब जावळी तुमची आमची जिजाऊंची आणि शिवबांची होती पण मराठ्यांची पहिली राजधानी राजगड. राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी आहोत. दोघे मिळून अखंड स्वराज्य निर्माण करूया. पण जावळीच्या मोऱ्याने राजाने थेट युद्धाचं चॅलेंज दिलं. ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण. या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. साहेब याल जावळीत तर झालं गवळी. उद्याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्जास मराठ्यास उल्लेखून बोलले. मराठे कोणासमोर झुकले ना वाकले. पण आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही. अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे. हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजीराजांनी निवडक 154 सरदार घेतले. जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. पण तेथून पळ गाठणारा जावळीचा चंद्रराव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्कामी आला. शिवाजी महाराजांनी या रायरीला 3 महिने वेढा दिला. अखेर 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून हे रायरीचं प्रांत राजाने जिंकून घेतलं. साहेब 1656 ते 1670 पहिल्यांदा 1656 ते 70 या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रायगडाला बांधण्यासाठी स्वरूप निर्माण केलं. पण 1656 ला आपल्या महाराजांनी या गडाची पहिल्यांदा पाहणी केली. राजाने रायगडाला पाहिलं. रायगडाने राजांना पाहिलं. त्या महाराजांच्या तोंडून या किल्ल्याविषयी काही उद्गार बाहेर पडले. उद्गार सभासद आपल्या बकरीमध्ये नोट केलेले आहेत. बकरीचे 154 आणि 155 नंबरवरती काय म्हटलेलं आहे की राजा कासा जाऊनी पाहता गड बहुत चकोटा चौथरीपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजन्यकाली कड्यावरती गवत उगवत नाही परंतु धोंडा तासे एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरून चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड खरा करावा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीची निवड एक राजधानी म्हणून करण्याचा हिशोब घेतला गेला.
1656ला हा किल्ला हिरोजींच्या तव्यात स्वाधीन केला गेला. 70 पर्यंत गडाचं बांधकाम पूर्ण. मग साहेब 14 वर्षामध्ये गडावरती बांधावं काय? तर या गडावरती दगडामध्ये आहेत त्या 350 इमारती, 11 तलाव आहेत अशी भव्य मोठमोठी आणि 84 पाण्याच्या टाक्या. साहेब त्या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य आहे का? पण या गडावरती 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. याच्यासाठी एक योजना राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. त्यातून जे 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, यातून निघणारा जो दगड आहे तो किल्ल्याच्या कामाला वापरला. जिथे खड्डे पडले तिथे तलावाची निर्मिती केली. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, या किल्ल्याचं बांधकाम जुळवलं. याला जॉईन करायला वापरावं काय? तर चुना, गुळ आणि शिशाचा वापर केला होता. प्राथमिकता आपण रायगड पाहायला तर सुरुवात करूया. पण साहेब रायगड जो पाहणार आहात हा सध्या ओपन पाहतो. तुम्हाला प्रश्न पडेल याच्यावरती छप्पर होतं की नाही? पूर्वीपार सुंदर असं छप्पर होतं. चौकोनी सागवणी खांब होते, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं. चौबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. पण साहेब हेच वैभव 10 मे 1818ला रोपेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरून तोफेच्या भडीमाऱ्याने या गडाचं दारू कोठार जाळलं. रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता. जेवढं लाकडाचं होतं तेवढं किल्ल्यावरचं जळालं गेलं. आज दगडांचं आणि विटांचं बांधकाम पाहतो. दगडी बांधकाम आपल्या राजाने घडवलं, वीट बांधकाम हे पेशवे काळात घडलेलं आहे. आता किल्ला पाहायला सुरुवात करूया. हा हत्ती तलाव आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे हत्तींना आंघोळ पिण्यासाठी वगैरे पाणी होतं. आम्ही एक गाईड केलंय जे आम्हाला किल्ल्याची माहिती देणार आहे आणि खूप गरजेचं आहे, कारण आपण एवढं लांब आलोय आणि जर आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉपर नाही मिळाली तर गड काय बघितला. त्यांनी पण तेच सांगितलं, तुम्ही एवढं लांब आलाय आणि आमची मदत नाही तर तुम्ही गड काय बघितलं. चला पाहूया पुढे. त्या 16व्या शतकामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की महाराजांनी या गडाची पाहणी केली गेली आणि पाहणी करताना आई शिरकाई देवीची मूर्ती ज्यावेळेस सापडली गेली त्यावेळेला पहिल्यांदा हिरोजींना काय सांगितलं असेल? गड बांधूया, पण गडावरती सर्वात महत्वाचं म्हणजे आई शिरकाई देवीला पहिल्यांदा इथे मंदिर बांधण्यात यावं. इथे मंदिर बांधलं आणि गडाला सुरुवात केली गेली. हिला गडदेवतेचं स्थान प्राप्त करून दिलं शिरकाई माऊलीला. आणि याच ठिकाणावरती तुम्ही 5 आणि 6 जूनला किंवा तिथीच्या राज्याभिषेकाला गडावरती आला तर पहिल्यांदा शिरकाई देवीला जागरण गोंधळ घातला जातो आणि 6 तारखेला भव्य मोठा राज्याभिषेक रायगडावरती साजरा केला जातो. म्हणजे गडदेवता आपली पूर्वीपारची पाहायला भेटते. हे मंदिराचं आपण दर्शन घेतलं, गडावरती पायी आलो, गडदेवतेचं दर्शन घेतलं, गड फिरायला आता सुरुवात करणार. कारण की आता आपण इथून गडाच्या मुख्य परिसरामध्ये जाणार आहोत, तो गडाचा बाल्ली किल्ला. किल्ला किती मोठा असेल तरी चालेल, पण किल्ल्याचा बाल्ली किल्ला हा किल्ल्यातला सर्वात महत्वाचा पार्ट असतो, जिथून किल्ल्याचा कारभार पाहणी केली जात असते. अशा भागाला बाल्ली किल्ला या नावाने ओळखलं जातं. म्हणजे आताच्या काळात VIP कॉटेजेस असं म्हटलं जातं. तर आपण या मार्गाने समोरचे सप्त मनोरे पाहण्यासाठी पुढे निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सो फायनली आम्ही हळूहळू चालतोय. प्रसाद सर आमचे सीनियर आहेत. सर आपको कैसे लग रहा है? ये तो सुपर सुंदर. अभी तो ये छोटा छोटा जो बारिश आता है उसके ऊपर ये घाट के ऊपर चलना और चढ़ना इतना सुंदर है. लाइफ में एक ही बार मिलेगा ऐसा लगता है. खूप सुंदर दृश्य आहेत. मी कॅप्चर करतोय. पाऊस पडतोय, धुकं आहे. कदाचित काही गोष्टी कॅप्चर नाही होणार तर माफ करा. मी खूप प्रयत्न करतोय. तुम्ही पाहू शकता ह्या गडाच्या तटबंदी आहे आणि इकडनंच आम्ही पुढे जात आहोत गडाची पाहणी करण्याकरता. पालखी दरवाजा हाच तो पालखी दरवाजा आहे. ह्याच्यामधूनच आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पालख्या प्रस्थान व्हायच्या. म्हणजे 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला एक राणी करायला परमिशन. शिवरायाने 8 लग्न का करावे त्याच्या मागचं एक कारण होतं. महाराजांकडे मावळ्यांची कमतरता होती. मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली प्रथमतः त्या 8 राण्यांची नावं शैराबाई, काशीबाई, भगवंताबाई, सगुणाबाई, सुकुमारबाई, लक्ष्मी राणी, इतर म्हटलं गडावर फक्त 5 राण्या राहिल्या. मग छत्रपती शिवाजीराजांच्या 2 राण्या राहायच्या होत्या. तर महाराजांच्या पोटराणी धर्मपत्नी सईबाई यांना रायगड त्या काळामध्ये येणं शक्य झालं नाही, कारण की त्या आजारी होत्या. त्यांना तापाची साथ आली होती. तुम्ही राजगड किल्ल्यावरती कधी गेलात तर पद्मावती माझ्यावरती सई आणि
या शंभूराजांचा इतिहास जितका ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. वयाच्या 12 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली. पुढील 7 वर्षात 120 लढा कधी लढणारा एकमेव राजा धर्मवीर संभाजी महाराज. ज्याने आपल्या स्वतःच्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 168 लढा जिंकले होते. स्वराज्याचा एकच किल्ला बांधला तो आज इंडियन नेव्हीच्या ताब्यात आहे. मुरुड जंजिराच्या बाजूला पद्मदुर्ग हे नाव किल्ल्याचं आहे. हा ते राणी महल आहे की जिथे महाराजांच्या 6 राण्या राहायच्या आणि हा त्यांचा हॉल होता. आणि इकडनं पुढे हे ज्यांचे वॉशरूम्स आणि बाकी इतर गोष्टी होत्या. आणि हे विटांचं बांधकाम ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की पेशवांनी केलेलं आहे. पेशवे काळात दगडाचं बांधकाम हे आपल्या छत्रपती महाराजांनी. परंतु साहेब या राणीच्या महलासमोर झोपलेली जी काही ज्योती दिसतात ना यांना सर्वंट कॉटेज असं म्हणतात. आणि नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, छोटं मोठं काम करावं, पुन्हा विश्रांतीला इथून बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी, एक सर्वंट म्हणून आपलं काम इथे पाहत होती बघा. आता या बाजूला धुक्यामध्ये हा पहिलाच वाडा दिसतोय. इथे टोटल 5 वाडेच आहेत. याला म्हणतात अष्टप्रधानांचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्याचा कारभार रायगडावरून इथून केला जायचं. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं आहेत. मग आपल्या राजांचे मंत्री कोण? तर मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, रामचंद्र तिम्मक, रामचंद्र निलखंड, निराजीरावजी अनाजी पंत, रघुनाथ पंडित, यसाजी कंत असे जे काही मंत्री होते त्या प्रत्येक मंत्रालयात एक राहतं घर होतं. मध्ये त्यांचा अंतापूर साईडला कचेऱ्या, त्यांना सुद्धा टॉयलेट बाथरूमची रचना. म्हणजे प्रत्येक मंत्र्यांसाठी सेपरेट एक टॉयलेट बाथरूम त्या काळात तयार केलेलं बघायला भेटतं. साहेब इथे वरती बघा जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो धान्य कोठार या नावाने ओळखलं जातं. साहेब रायगडाला खोल वेढा घातला. गडावरती असणाऱ्या 2 ते 3,000 लोक असतील किमान 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्यासाठी स्टोर होता. पण शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशव्यांचं राजवट आलं. पेशव्याने त्याचा वापर एक वेगळा केला. तो म्हणजे काळ कोठडी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस ते डांबून ठेवायचं. 8व्या दिवशी गुन्हा तोडला गेला डबल गोंट्यामध्ये बांधायचं. पुढे तो काय टकमक टोके नाव ऐकलं असेल या टोकावरून कडेलोट केला जायचा. हायकोर्ट हाय शिक्षण होती. खड्ड्याची खोली 22 फूट, 20 फूट, 15 फूट. ही कोकणातली पेरका कणगी आहेत. तुम्ही कोल्हापूरचं पन्हाळा पाहिले का? आपण काही जण कोल्हापूरकरात. पन्हाळ्यावरती बघा जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती या नावाने ओळखलं जातं. 52 फुटावरून धान्य टाकायचं आणि मागच्या बाजूने आउटलेट आहे. त्या आउटलेटमधून धान्य बाहेर पास केलं जायचं. इथला साठा होता 5 लाख लोकांना धान्य पुरवणं. म्हणजे स्वराज्याचा धान्य साठा तिथे होता बघा. हा इमर्जन्सी धान्य साठा. इथे जे खाली पिकलं जायचं तेच गडावरती आणून दिलं जात असायचं बघा. या ठिकाणी शिवकाळातला धान्य साठा होता. पण एक कल्पना करा जर पेशव्यांनी ते कैदखाना गेला तर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडेल की शिवाजी राजांच्या काळात कैदखाना कुठे होता? तर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये 2 किल्ले तयार केले. तो एक सातारा जिल्ह्यात वासोटा नावाचा किल्ला. उन्हाळी कधी जाऊन एकदा पाहून घ्या. खूप चांगला आणि सुंदर किल्ला पाहायला भेटतो तो वासोटा. आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक लिंगाणा. हे 2 किल्ले महाराजांनी कैद्यांसाठी तयार केले होते. पहिला खड्डा 22 फूट, 20 फूट, 15 फूट. तुम्हाला प्रश्न पडेल की धान्य काढायचं कसं? ओतानावरून ओतायचं, काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा. सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं आणि इमर्जन्सी जिकडे पाहिजे तिकडे धान्य पुरवठा केला. धान्यांची गोदामं. आता आपल्या राजांचा प्रशस्त वाडा पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केला साहेब या दरवाजापासून प्लेन प्लास्टिक केलेली भिंत आहे त्या भिंतीपर्यंत आपण जाणार आहोत. परंतु जाताना मध्यांतरी आपल्याला एकाला एक लागून 4 ज्योतिर्लिंगे बघायला भेटतील. आणि या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आता आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला राज पॅलेस आणि राजमहल जो होता तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. साहेब कल्पना करा की त्या काळातला तो दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा? तर याच्यावरती बघा चौकोनी बॉक्सवाले जे दगड तुम्हाला बघायला भेटतात का? याच्यावरती चौकोनी सागवानी खांब होते. दुसऱ्या मजल्या म्हणजे 32 फूट हाईट वरती बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर. त्याच्यामध्ये रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी असायच्या. मध्ये काव दिव्यांच्या पंथ्या होत्या. मशालीचा उजेड असायचा. विचार करा तुम्ही 3000 फूट उंचावरती 32
राजवाडा कसा असेल. या आलिशान वाड्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती 10 वर्ष वास्तव्याला होते. किती वर्ष होते? 10 वर्ष. 1671 ते 1680 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाच्या पदरी असे काही 2 दिवस अनुभवायला भेटले ना, त्या रायगडाला एक आनंद सुद्धा देऊन दिला गेला आणि एक दुःख सुद्धा देऊन गेलेले दिवस पाहायला भेटले. आनंदाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 राज्याभिषेक, जो छत्रपती शिवरायाने कसा अनुभवला असेल. कारण की तो पावसाळी मुहूर्त होता. आज पाऊस लेट चालू झाला यावर्षी, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 350 वर्षापूर्वी घनदाट झाडी सह्याद्री जवळ असायची, त्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात लवकर चालू होत असायचं. आणि या पावसाळी मुहूर्तावरती 6 जूनचा राज्याभिषेक साजरा झाला होता. या सह्याद्रीने कशी साथ दिली असेल या रायगडाला, या रायरीच्या डोंगराने त्या काळात काय साथ दिली असेल. कारण की त्यावेळेचा तो राज्याभिषेक म्हणजे छोटा माहोल नव्हता. तो आनंद सोहळा या रायगडाने अनुभवला गेला. त्या राजाचा रुबाब या राजवाड्याने पाहायला गेला. पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता, तो सुद्धा पडला गेला आणि आपल्या सर्व मावळ्यांना पोरकं करून टाकलं. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी या महाराष्ट्राचा सूर्य मावळतीला निघाला आणि लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती त्याच जागेवरती सोडला. साहेब, ही जागा, ही माती आपल्यासाठी किती महत्वाची होती. सुद्धा राजाच्या नजरेसमोर राहून खाली गंगासागर पाहिलं गेलं, त्या गंगासागरातून कावडीने पाणी आणायचं. हे 2 आउटलेट लाकडाने किंवा गोंत्याने पॅक करायचं. हे भरगच्च भरायचं महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. महाराज याच्यामध्ये आंघोळी करायची. पुन्हा ते आउटलेट काढायचं, पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट व्हायचं आणि ड्रेनेज लाईनने गडाच्या बाहेर पाणी पास केल्याची त्या काळात दूरदृष्टी होती. कारण याच्यावरती सुंदर छप्पर असं त्या काळातलं असायचं. त्या या छपराचं पाणी जाण्यासाठी आउटलेटचा वापर सुद्धा केला जात असायचा. रायगडाच्या राजवाड्याचं पाणी जाण्यासाठी पलीकडच्या बाजूला आउटलेटचा वापर केला जात होता. पलीकडे त्यांचं स्वयंपाकघर पाहायला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांचा त्या काळातला राहता वाडा, त्या वाड्याने खूप सारी सुखदुःख पाहिली गेली, झेलली गेली, असा तो वाडा होता बघा. पण जिथे उभ्या ते राजांचं त्या काळातलं स्वयंपाकघर, याला त्या काळातलं मुखपातखाना असं म्हटलं जातं. खानबान पद्धत. राजांच्या कारकिर्दीमध्ये महाराजांच्या नजरेसमोर या ठिकाणी दगडी चुली पाहायला भेटल्या. चुलीवरती जेवण बनवली जात होती. त्याच्या मागचे कारण होतं की आपल्या राजाचं जेवण हे त्यांच्या नजरेसमोर का बनवलं जात होतं. तर इतिहास माझ्यापेक्षा तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल की आपल्या राजावरती बऱ्याचशा वेळेला स्लो विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. आणि बाहेरून तर एक घरातूनच एक दगापट्टा होता. अनेकशा गोष्टींना सामोरं जाणं शक्य होतं, पण वैचारिक गोष्टींना सामोरं न झालेल्या आपल्या राजांनी तिथे 20 दिवस आजारी होते. तिथेच महाराजांनी अखेरचा श्वास सोडला. हे त्या ठिकाणी ते असणारं स्वयंपाकघर, ती तळ कोकणातली उखळं पाहायला भेटतात. भात कांडण वगैरे करण्यासाठी जागा आपल्याला पाहायला बघा. जुन्या घरातली उखळं पाहता येतात. या भिंतीला जे काही दरवाजा आकार पाहायला भेटते याला टहाळणी बुरुज म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूवरती पहारा देण्यासाठी टहाळणी बुरुजाचा वापर करायचे. म्हणजे राजवाड्याला सुद्धा सुरक्षा इथून पुरवली जात असायची. म्हणजे त्या काळातले अवस्था. पण या राजवाड्यातून महाराजांना 2 प्रांत पाहायला भेटायचे. एक इथून समोर पाहिलं तर सह्याद्री म्हणजे मावळ प्रांत दिसायचं, पण पलीकडून खाली पाहिलं गेलं तर तळ कोकण दिसायचं. म्हणजे दोन्ही प्रांतांवरती महाराजांचं लक्ष रायगड या राजधानीवरून केलं जात असायचं. पलीकडे ज्यांचं आता पाहूया ते म्हणजे सचिवालय, सर्वात मुख्य जागा पाहायला भेटते. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या 200 फुटावरती आता आपण सर्वजण उभे आहात ना, हे राजांचं त्या काळातलं सचिवालय. आपल्या राजांचं मंत्रिमंडळ इथून चाललं जात होतं. थोडक्यात कॅबिनेट मंत्री जे असायचे त्या काळातले, त्यांना इथे प्रत्येकाला एक ऑफिस असायचं. विचार केलं तर हा त्यावेळेचं मंत्रालय होतं. त्यावेळेस 20 फूट उंच होतं. बघा, जुन्या घरांना पोटमाळे असायचे का आपल्या काळात? म्हणजे त्या काळामध्ये जुन्या घरांना जे पोटमाळे असायचे, वरच्या बाजूला दप्तर ठेवायचे, खाली ऑफिस चाललं जातं. परंतु मोगले सत्ताधीशाने काहीच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि शेवट 10 मे 1818ला इंग्रज ब्रिटिश कर्नल प्रहातर मेजर हॉल याने ज्या तोफेच्या माऱ्याने गडाचं दारूकोठार ज्यावेळी जाळलं गेलं तर रायगडाचं लाकडी छप्पर होतं ते पूर्ण जळालं. त्याच्यामुळे रायगडाची दप्तर व्यवस्था सुद्धा जळाली गेली. बघा, हे त्या काळातलं मंत्रालय पाहायला भेटतं. हे चौकोनी जे दगड कोरले दिसतात ना, त्याच्यावरती चौकोनी सागवणी खांब उभे करण्यासाठी व्यवस्था होती. पलीकडे जे समोर आपल्याला पाहायला भेटतं 2 मजली चौथरा, याला म्हणतात दिवाणी खास. आणि जे छत्र पाहतो त्याला म्हणतात दिवाणी आम. हे प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं. दिवाणी खास लोकसभा विधानसभेचे ठिकाण आहे. दिवाणी आम, आम जनतेचा दरबार. स्वराज्याचा राजा ज्याचा राज्याभिषेक रायगडात झाला, त्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची पवित्र जागा पाहायला आपण जाऊया. पण साहेब, जाण्यापूर्वी आपण इथूनच सप्त मनोरे पाहून गडावरती आलो की नाही? वरती पायू मार्गाने वरती आला. महादरवाजा खाली उतरल्यानंतर डोंगराच्या बाजूने सपाटी संपली की कोणत्या स्टॉल धारकाला विचारा हिरकणी बुरुज कोणता, कोणी सांगेल. पण या गडावरून जर जायचं असेल तर इथूनच पलीकडून जायला पश्चिमेचा रोड आहे, तो म्हणजे हिरकणीचा बुरुज आहे. बघा, त्याच्या खूप अति महत्वाच्या आणि पवित्र जागेवरती लाखो शिवभक्त इथे येतात. इथली धूळ, इथली माती प्रत्येक शिवभक्त आपल्या कपाळी लावतो. असा राजांचा दरबार आहे. म्हणून म्हटलं जातं की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना, या न्याय मंदिर असा राजांचा त्या काळातला दरबार होता. बघा साहेब, हे न्याय व्यवस्थेचं ठिकाण होतं. या सदरेमध्ये किमान त्यावेळी ते 6000 लोक बसले होते. किती हजार? 6000. काळात लाईट माईक काही प्रकारे नव्हता.
आपले महाराज तिथून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीला ऐकायला यायचं आणि इथून कोणी काही कुजबुजलं गेलं राजापर्यंत आवाज यायचा इको साऊंड सिस्टीम असं म्हटलं जातं. पण सध्या वातावरण बघितलं तर धुक्याने गच्च आहे. बोललेल्याचा आवाज कानापर्यंत क्लिअर पोहोचू शकत नाही. गर्दीचं प्रमाण सुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे इथे इको साऊंड दाखवता येणार नाही. प्रथमतः इदा वास्तूंची तुम्हाला एक ओळख करून देतो. ज्या छत्राला तुम्ही आता नतमस्तक व्हायला जाणार आहात या जागेवरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. साहेब ते सिंहासन काही पाहता येत नाही. त्याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग 1985 ला त्या छत्राची स्थापना केली. त्या छत्राला मेघडंबरी असं म्हणतात. आतमध्ये जी महाराजांची जी मूर्ती पाहायला भेटते का 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे 13वे वारसदार यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवण्यात आली. त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार आहे का रोज हार असतो, फ्रेश हार असतो. गेले 32 वर्ष झाली की ते रोज नित्य नियमाने पूजा होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या मंडळातर्फे गेले 32 वर्ष ते पूजा असताना 6000 लोक आहेत. त्यामध्ये डेली 2 लोक येतात. सकाळी 7 वाजता महाराजांना आंघोळी घातली जाते, पूजाहार केला जातो आणि मग ते त्यांचा परतीचा मार्ग भेटला जातो. पण इथून आपला प्रवास इकडे किल्ल्यामध्ये झाला असता. आपण एका रुटीने किल्ला पाहत आलो गेलो. हा गडाच्या बाल्ली किल्ल्याचा प्रमुख आहे, त्याचं नाव आहे नगारखाना. परंतु या नगारखान्याला पाहिल्यानंतर भारतातल्या 2 गोष्टींची आठवण होते. एक गेटवे ऑफ इंडिया आणि एक इंडिया गेट, 2 वस्तू पाहिल्या असतील. यांना जो आकार दिला तो या नगारखान्यावरून देण्यात आला. नगारखाना 350 वर्षापूर्वीची वस्तू आहे. गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट हे 250 वर्षापूर्वीचे आहेत. आपल्या राजाने नगारखान्याचा इंग्रजांनी स्केच काढला गेला. त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट हे घडवले गेले. पण साहेब या गेट वरती बघा काही प्राण्याचं चित्र तुम्हाला बघायला भेटतं का? सर्वात मोठा जो प्राणी आहे तो शरभ आहे. शरभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शरभ जसा एक काल्पनिक प्राणी आहे तसे या 5 सत्तांना सुद्धा कल्पना नव्हती की मराठ्यांचं सुद्धा साम्राज्य उभं राहील. कारण की याने आपल्या स्वतःच्या बापदाद्यांच्या गाद्यांवर बसून राज्य केलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाची चाकरी करत होते. त्यांच्याकडे कोणती गादी होती का? ज्या छत्रपती शिवरायाने स्वतःचं स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतली गेली आणि स्वराज्य घडवलं गेलं म्हणून शरभ म्हणजे छत्रपती शिवराय आणि हत्ती म्हणजे परकीय 5 सत्ता. मग मराठ्यांच्या विरोधात या 5 सत्ता कोणत्या लढा देत होत्या तर त्या म्हणजे आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, पाचवी म्हणजे पोर्तुगीजशाही. तरी महाराजांना माहित होतं या 5 जरी का आटोक्यात आणलं, राज्य घडवलं गेलं तरी पुन्हा 2 सत्ता आपलं डोकं वरती काढू शकतात. म्हणून या चिन्हामध्ये फक्त 2च हत्ती दाखवले. जर का पुन्हा आदिलशाही निर्माण झाली तर त्या आदिलशाहीला पायाखाली चिरडे आणि मोगलाई तयार झाली तर तिला शेपटीवरती उडवले अशा दुसऱ्या चिन्हामध्ये उल्लेख केलेलं पाहायला भेटतो. ही गोल भिंग दिसतात का ही 350 वर्षापूर्वीची राजकमळ पाहायला भेटतात. वीट बांधकाम पेशव्याने घडवलं, दगडी बांधकाम आपल्या महाराजांनी घडवलेलं पाहायला भेटतं. तसंच इथेच मागे एक छोटीशी टाकी पाहायला भेटते का छत्रपती शिवाजीराजांची जी घोडी आहे हिचं नाव आहे कृष्णा. हिला पाणी प्यायला इथे दगडाच्या भांड्याचा वापर केला जायचा. हा ध्वजस्तंभ आताचा आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेला नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते तिरंगा, शिवजयंती, शिवपुण्यतिथी किंवा राज्याभिषेक सोहळा असेल त्या दिवशी ते भगवा सुद्धा फडकवला जातो बघा. पण भगवा फडकवण्यापूर्वी इथे भगव्याची पूजा करावी लागते. त्याच्यानंतर राज्याभिषेकाला 18 मीटरचा भगवा सुद्धा इथे फडकवला जातो बघा. पुढे होळीचा माळ, बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या मूर्तीच्या समोरच्या ग्राउंड मध्ये आता आपण सर्वजण उभे आहात ना, हे त्यावेळेचं होळीचं मैदान आहे. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये इथे मानाच्या होळ्या पेटायच्या. एकदा का होळी पेटली की महाराज त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे. जो कोणी 72 जळक्या होळीतून नारळ काढेल राजे लगेचच 1.25 तोळा सोन्याचा कडा, एक काठीनं घोंगडं, एक घोडास्वारी ते बक्षीस दिलं जायचे. त्यावेळेचं होळीचं मैदान होतं बघा. ही समोर बघा धुक्यामध्ये विस्तारलेली इमारत पाहतो का? या इमारतीचं नाव आहे बाजारपेठ. लांबी पाहावी तर 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. हाईट पाहिली तर जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का? त्याचं कारण आहे की त्या काळातल्या स्त्रियांना पालखीत बसून साहित्य खरेदी करता यावं. पुरुषाने घोड्याच्या साहाय्याने खरेदी होती. इकडे 22 दुकानं, इकडे 22 अशी 44 दुकानं. व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोर. म्हणजे व्यापारी हा पुढे दुकान लावायचा, मागे राहायचं आणि मध्ये साहित्य स्टोरेज करण्यासाठी जागा होती. बाजारपेठेच्या मागच्या अंगाला पाहायला भेटतं समोर असताना हत्तीशाळा. गडावरती ज्या हत्तींची लहान पिल्लं आणलीत, लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर. आज ते पुरातत्व विभागाचं आपल्याला ऑफिस पाहायला भेटतं. या बाजारपेठेचा वापर करून तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरती गेलात, 1.25 तास लागेल. जगदीश्वर महादेवाचं मंदिर लागेल. महाराज रोज पहाटे 4 वाजता याच राजमार्गाचा वापर करून जगदीश्वर महादेवाच्या दर्शनाला जायचे. अभिषेक करायचे आणि मगच पुढील कामाला सुरुवात व्हायची. ते मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं. मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांचं पायरीवरती नाव आहे. ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं. शिवाजीराजाने हिरोजींना एकच विचारलं की वा हिरोजी
आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात. आपणास बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदारा, जहागिरी गड किल्ले. हिरोजीने मागावं काय? राजा जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल ना त्या पायरीच्या मला सेवेला राहायचंय. त्या पायरीत एक छोटंसं नाव कोरण्यासाठी अनुमती मिळावी. राजा हिरोजींना म्हणतात आपलं नाव इथेच का कोरायचंय? नगारखान्यावरती कोरावं, महादरवाजाच्या कोणत्याही पायरीवरती कोरावं नाही राजा. जिथे तुमच्या पायाची धूळ पडेल तिथे आमच्या सेवेला राहायचंय. फक्त नाव कोरण्यासाठी आदेश मिळावा म्हणून नाव कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर भेटतं बघा. साईडला आपल्या महाराजांची समाधी आहे. साहेब 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात नाही एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा. कारण की राजा होतं म्हणून स्वराज्य घडलं. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर गडावरती आपण मराठी म्हणून आलो असतो का? मावळेमुळे गड किल्ल्यावरती आपण फिरकलो असतो का? ते आपल्या राजांची समाधी जीवनात आल्याने रायगडाची वारी करावी आणि रायगडाच्या वारीमध्ये छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होणं. या जीवनात दुसरं कोणतंही सार्थक नाही. ते आपल्या राजांची समाधी पाहतो. समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याचं स्मारक आहे. कुत्र्या संदर्भात वादळ करतोय वाघ्या होता की नव्हता. मध्यंतरी त्या वाघ्याला काढून फेकलं होतं, पुन्हा बसवलं गेलं. थोडी विजिबिलिटी कमी आहे, परंतु हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे जगदीश्वराचं टेम्पल. शिवाजी महाराज रोज सकाळ संध्याकाळ इथे पाया पडायला यायचे. शंकराची पिंड आहे आतमध्ये. आम्ही पण आता जस्ट पाया पडून बाहेर पडलोय आणि हे असं 4 मिनारसारखं दिसतंय, पण हे मंदिर आहे. ॲक्च्युली हे मस्जिद नाही आहे. हे असं का बांधलं गेलं होतं तर ह्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे जी मी तुम्हाला ऐकवतो. की खालून किंवा बाहेरून कोणाला हे कळू नये की हे मंदिर आहे. कारण त्यावेळी मुघल सल्तनत वगैरे हे तोफगोळे करून मंदिरं म्हणजे तोडून टाकत होते. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी ही शक्कल लढवून ना हे मंदिर बांधलं गेलं आहे. त्याच्यामध्ये घुमट आहे आणि 4 कॉर्नरला 4 मिनार आहेत. त्याच्यामुळे खालून असं बघितलं कोणी की ते वाटेल की हे मंदिर नाही, हे मस्जिद आहे. त्याच्यामुळे ते लोक याच्यावरती हल्ला नाही करणार. त्याच्या मागचं हे लॉजिक आहे. खूप सुंदर मंदिर होतं आणि खूप धुकं आहे, त्याच्यामुळे विजिबिलिटी खूप कमी आहे. तर आपण चला पुढे पोहूया. तर तुम्ही पाहू शकता की ही जी पाटी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि बॅक साईडला जगदीश्वराचं टेम्पल आहे. एप्रिल 1680 साली शिवाजी महाराजांचा देहवास झाला आणि ते देवाघरी गेले आणि स्वराज्याने एक खूप मोठा छत्रपती गमावला. त्यांची समाधी आहे इथे. त्याच्या समाधीच्या खालच्या बाजूलाच वाघ्याचीही समाधी आहे. जेव्हा शिवाजी महाराजांना अंतिम अग्नी दिला गेला होता त्यावेळी वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्यांच्या बरोबर त्या आगीमध्ये उडी घेतली होती असा इतिहास सांगतोय. आणि जे आम्हालाही शाळेमध्ये शिकवलं गेलं होतं तेही असंच होतं. सो फायनली आम्ही रायगड उतरलोय आणि आता ना जिजाऊ मातांची आज पुण्यतिथी आहे आणि पाचडला त्यांच्या पहिले त्या इकडे राहायच्या, आता त्यांची समाधी आहे इकडे. तर आता आम्ही पाया पडायला आलोय. तर चला आपण पाहूया. सो फायनली आम्ही जिजाऊ आईंचं दर्शन घेऊन आता निघालोय. आता रूमवर जाणार आहे, चेंज करणार, फ्रेश होणार आणि मग निघणार आहे टुवर्ड्स ठाणा. तर आज आपण पाहिला रायगड. खूप सुंदर गड होता, क्लायमेट खूप सुंदर होतं, थोडं दुःख होतं, काही गोष्टी बघायला नाही मिळाल्या. तर आपण परत येऊ आणि पुन्हा एकदा ब्लॉग शूट करू. तर प्लीज लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला रॉयल राणे. थँक्यू.